हॅलो माय डिअर फ्रेंड्स, विद्यार्थी मित्र हो, आज आपण एक्सरसाइज 7.3 सुरू करणार आहोत. ॲक्च्युली ह्या एक्सरसाइजमध्ये आता तुम्हाला फार सिमिलॅरिटी माहीत झाली आहे की पॅराबोला, इलिप्स आणि हायपरबोलामध्ये कशा प्रकारचे हे 3 एक्सरसाइज आहेत. जसं 7.1 एक्सरसाइज हा पॅराबोलावरती आहे, 7.2 एक्सरसाइज इलिप्सवरती आहे, 7.3 एक्सरसाइज हा हायपरबोलावरती आहे. कोनिक सेक्शनमध्ये हे 3 प्रकारचे कर्व्ज आहेत आणि यामध्ये आपण हा हायपरबोलावरचा जो एक्सरसाइज 7.3 आहे तो आपण पाहणार आहोत. तर याआधी आपण हायपरबोलाविषयी जे कन्सेप्टमध्ये थिअरॉटिकल पार्टमध्ये आपण तो टेबल बघितला आहे. जसं पॅराबोलामध्ये एक टेबल आहे, इलिप्समध्ये एक टेबल आहे आणि हायपरबोलामध्ये एक टेबल दिलेला आहे. इलिप्स आणि हायपरबोलामध्ये कम्पॅरेटिव्हली स्टडी जर करायचं म्हटलं तर पाठीमागच्या लेक्चरला आपण पाहिलेलंच आहे की थोडंसं अगदी स्लाइड चेंज आहे दोन्हीमध्ये. कर्वच्या शेपमध्ये फरक आहे, मात्र त्याचे जे फॉर्म्युले आहेत, इसेंट्रिसिटी असेल, फोकाय असेल, मुळात इक्वेशनमध्येच फक्त प्लसचा आणि मायनसचा फरक आहे. त्यामुळं करस्पॉन्डिंग चेंजेस त्यामध्ये झालेले आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये. आणि मग आता आपण त्या फॉर्म्युल्याचा आधार घेऊन त्या ठिकाणी आता ही एक्सरसाइज 7.3चे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर यामध्ये जे फॉर्म्युले आहेत, 2 प्रकारचे हायपरबोला आहेत तुम्हाला माहिती आहे. कॉलममध्ये दोन्ही कॉलममध्ये आपण एक त्या ठिकाणी स्टँडर्ड हायपरबोला आणि दुसरा कॉन्ज्युगेट हायपरबोला दिलेला आहे आणि त्यानुसार ते करस्पॉन्डिंग फॉर्म्युले चेंज केलेले आहेत. स्टँडर्ड हायपरबोलाचं इक्वेशन काय आणि कॉन्ज्युगेट हायपरबोलाचं इक्वेशन काय, त्याचा शेप कसा असतो, हे सर्व आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आता आपण त्याच्यावरचा एक्सरसाइज स्टार्ट करू. ओके, पहा एक्सरसाइज 7.3 क्वेश्चन नंबर 1. फाइंड द लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस कॉन्ज्युगेट ॲक्सिस. जसं इलिप्समध्ये लेंथ ऑफ प्रिन्सिपल ॲक्सिस म्हटलं जातं होतं, त्यामध्ये मेजर ॲक्सिस आणि मायनर ॲक्सिस होतं. तसं पाठीमागच्या लेक्चरमध्ये पण आपण बघितलं की ह्याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे की ट्रान्सफर्स ॲक्सिस म्हणजे 2A आणि कॉन्ज्युगेट ॲक्सिस म्हणजे 2B. तर असे हे त्या स्टँडर्ड हायपरबोलामध्ये ते प्रिन्सिपल ॲक्सिसचे हे 2 नावं आहे. तर प्रिन्सिपल ॲक्सिस म्हटलं तरी चाललं असतं, एकाला ट्रान्सफर्स ॲक्सिस म्हणायचं आणि दुसऱ्याला कॉन्ज्युगेट ॲक्सिस. जसं इलिप्समध्ये आपण मेजर ॲक्सिस आणि मायनर ॲक्सिस म्हणतो, तसं ह्यामध्ये इसेंट्रिसिटी त्या ठिकाणी फाइंड आउट करायचे, फोकाय फाइंड आउट करायचे आहेत, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसेस, लेंथ ऑफ लॅटस रेक्टम ऑफ द हायपरबोला आणि जवळजवळ 10 एक्झाम्पल ह्या हायपरबोलाचे आपल्या ह्या क्वेश्चन नंबर 1मध्ये दिलेले आहेत. आपण 10च्या 10 जरी नसले, सिमिलर एक्झाम्पल जे आहेत ते आपण ड्रॉप करूया. वेगळ्या कन्सेप्टचे एक्झाम्पल असतील तर त्या ठिकाणी आपण सॉल्व्ह करूया. सुरुवातीला काय करायचं असतं माहिती आहे की दिलेला हायपरबोला आहे तो कोणत्या टाईपचा आहे तो ओळखायचा आपण, बरोबर आहे. तो कशावरून ओळखायचा, स्टँडर्ड आहे का कॉन्ज्युगेट आहे. तर एक्स वर्ग जे सुरुवातीला असेल आणि त्याचं चिन्ह जर पॉझिटिव्ह असेल, इथं जसं इलिप्समध्ये A ग्रेटर दॅन B आणि A लेस दॅन B होतं, तसे हायपरबोलामध्ये नाही. इथं काय आहे, तर एक्स वर्ग पॉझिटिव्ह असेल तर तो स्टँडर्ड आणि हा जर निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह असेल तर तो कॉन्ज्युगेट, बरोबर आहे. ह्यामध्ये त्या अशा प्रकारे त्याचं ॲनालिसिस केलं जातं, तो कॉन्ज्युगेट आहे का स्टँडर्ड आहे. पहा सोल्युशनमध्ये आता दिलेलं हायपरबोलाचं इक्वेशन आपण लिहूया. सुरुवातीला गिवन हायपरबोला इज x²/25 - y²/16 = 1. सुरुवातीला आपण काय करतो, कम्पेअर करून ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. कम्पेअरिंग विथ x²/a² - y²/b² = 1, वी गेट a² = 25 and b² = 16, which is nothing but a = 5 and b = 4. तर या पद्धतीने आपल्याला ह्या 2 व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या की ज्याच्यावरून हे सगळे कन्सेप्ट आपल्याला फाइंड आउट करता येतात. ए आणि बी डिफाईन करायचा. ओके, हायपरबोला कोणत्या टाईपचा इथं तुम्ही ओळखलायस की तो हा स्टँडर्ड हायपरबोला आहे. त्यामुळे आता त्याला करस्पॉन्डिंग जे फॉर्म्युले आहेत आपल्या कॉलम 1मध्ये, जो पाठीमागच्या लेक्चरला आपण जो टेबल दिला आहे त्या टेबलमध्ये पहिल्या कॉलममधले जे फॉर्म्युले आहेत ते स्टँडर्ड हायपरबोलाचे आहेत आणि दुसरा जो आहे तो कॉन्ज्युगेट हायपरबोलाचे आहेत. तर आता आपल्याला पहिल्या कॉलममधले फॉर्म्युले वापरावे लागतील. काय काय विचारले पहा. फाइंड द लेंथ ऑफ ट्रान्सफर्स ॲक्सिस. आता एक एक आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करूया. ओके, फर्स्टमध्ये आता ट्रान्सफर्स ॲक्सिस, लेंथ ऑफ ट्रान्सफर्स ॲक्सिस, ट्रान्सफर्स ॲक्सिसचा फॉर्म्युला काय, 2A, दॅट इज 2 × A ची किंमत किती आहे 5 आणि दॅट इज इक्वल टू 10. सेकंड काय विचारले, कॉन्ज्युगेट ॲक्सिस, कॉन्ज्युगेट ॲक्सिस, लेंथ ऑफ कॉन्ज्युगेट ॲक्सिस आणि याचा फॉर्म्युला काय आहे 2B, दॅट इज 2 × 4 अँड दॅट इज 8. एक मार्काला एक असे सर्व कन्सेप्ट असतात, आपल्याला माहिती आहे, नव्यानं सांगायची काही आवश्यकता नाही. सर्वेस काय ॲट ए टाईम विचारले जात नसतात. 2, 3, 4 त्या पद्धतीनं जसे मार्क आहेत त्या पद्धतीने ह्यातले कन्सेप्ट विचारले जातात. इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे
इसेंट्रिसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ई इज इक्वल टू √a² प्लस b² डिवायडेड बाय ए, असा हा फॉर्म्युला इसेंट्रिसिटीचा. ओके, मग यामध्ये आता ह्या व्हॅल्यू ठेवायच्या. लक्षात ठेवा इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला इलिप्स आणि हायपरबोलामध्ये कसा फरक आहे, इथे a² मायनस b² आहे आणि हायपरबोलामध्ये a² प्लस b² आहे डिवायडेड बाय ए. पुट द करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज, वी गेट ई इज इक्वल टू √a². एची वर्ग किती बघा 25 अधिक बी वर्गची व्हॅल्यू 16. ओके, होल डिवायडेड बाय ए इज नथिंग बट 5 अँड दॅट इज इक्वल टू √41 डिवायडेड बाय 5. दिस इज द व्हॅल्यू ऑफ ई. तिसरा कन्सेप्ट आपण फाइंड आउट केला आहे ना, इसेंट्रिसिटी इज इक्वल टू √41 डिवायडेड बाय 5. आता काय विचारले, फोकाय. फोकायसाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, प्लस मायनस ए कॉमा 0 आहे ना. चौथा कन्सेप्ट आपल्याला काय विचारले, फोकाय. यस, प्लस मायनस ए कॉमा 0. तुम्ही ए आधी सुरुवातीला फाइंड आउट केलं तरी चालते. ए बरोबर तिथंच व्हॅल्यू ठेवल्या तरी चालतात. आपण इलिप्समध्ये त्याच पद्धतीनं सॉल्व केले. इथं ए जरी असं ह्या पद्धतीनं जरी घेतला, एची किंमत आपल्याला माहिती आहे 5 आणि ईची ही आहे, म्हणजे 5 इंटू √41 डिवायडेड बाय 5. 5 गेट कॅन्सल, वी गेट √41 अँड देअर फॉर फोकाय रिप्रेझेंट्स प्लस मायनस √41 कॉमा 0. एईची किंमत ठेवायची. ए जो आपण सेपरेट फाइंड आउट केला आहे, असं जरी फाइंड आउट केलं तरी चालतं आहे ना, तरी पण आपण वेगळा फाइंड आउट केला आणि ती किंमत इथं ठेवली प्लस मायनस 41 डिवायडेड बाय 0. ओके, नेक्स्ट फिफ्थ वन काय विचारले, इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस दॅट इज ए अपॉन ई आहे ना. इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस फाइंड आउट करायचे आपल्याला. इक्वेशन काय, एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए अपॉन ई. ए अपॉन ई सेपरेट फाइंड आउट करा किंवा इथंच लिहाता. एक्स इज इक्वल टू प्लस मायनस एची किंमत 5 डिवायडेड बाय इसेंट्रिसिटी किती आहे 41 डिवायडेड बाय 5. 41 फक्त अंडररूटमध्ये आहे, होल डिवायडेड बाय 5. उलटून गुणिले करा, प्लस मायनस डायरेक्ट लिहिलं तरी चालते, 25 भागिले √41. दिस इज द इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिक्स. अँड लास्टला 6वा काय विचारला, लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. 6 नंबर, लेंथ ऑफ LR. लेंथ ऑफ LR इज इक्वल टू फॉर्म्युला 2b² डिवायडेड बाय ए. सेम फॉर्म्युला जो इलिप्समध्ये तोच हायपरबोलामध्ये आहे. करस्पॉन्डिंग व्हॅल्यू फक्त पुट करा, दॅट इज इक्वल टू 2 इंटू बी वर्गची किंमत किती पहा 16 डिवायडेड बाय ए मीन्स 5 अँड दॅट इज नथिंग बट 32 डिवायडेड बाय 5 युनिट्स. दिस इज द लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. तर या पद्धतीनं आपल्याला 6 कन्सेप्ट विचारले, आपण 6च्या 6 फाइंड आउट केलेले आहेत. समजलं, सेम इलिप्ससारखं आहे. कम्पेअर करायचं कोणत्या टाईपचा तो इलिप्स किंवा होता असं बघितलं होतं. इथं कोणत्या टाईपचा हायपरबोला आहे तो बघायचा आणि करस्पॉन्डिंग कॉलममधले फॉर्म्युले वापरायचे. अगदी ॲटीजमध्ये तुम्हाला MCQ CET असेल, JEE असेल, आपल्याला अशा टाईपचा क्वेश्चन डायरेक्ट इथं 1 मार्काला असेल, पण CET MCQमध्ये JEEला तर मग तो 4 मार्कापर्यंत जातो. JEEचा क्वेश्चन MCQमध्ये असेल तर त्या ठिकाणी 2 मार्काला विचारलं जातं. समजलं, राईट डाऊन दिस नाव. ओके, पहिले एक्झाम्पल समजलं सर्वांना, गुड. तर आता सेकंड एक्झाम्पल पहा काय दिलेलं आहे. कन्सेप्ट तेच आहेत, जवळजवळ 10 एक्झाम्पल दिलेत मी मागाशी सांगितले. त्यातलं आता दुसरं काय दिलं आहे, इक्वेशन फक्त चेंज केले, बाकीचं आहे असंच क्वेश्चन आहे. हायपरबोला फक्त चेंज केला आहे. x² भागिले 25 वजा y² भागिले 16 बरोबर -1 वजा 1 इथं दिलेलं आहे. सेम इक्वेशन मागाशी होतं, फक्त इथं प्लस दिलं होतं. याचा अर्थ असा नाही की तो हायपरबोला तोच आहे, फक्त आपण साईन चेंज करत राहायचं वगैरे असं नाही. तर आपला जो स्टँडर्ड इक्वेशन जो आहे त्याच्याबरोबर कम्पेअर करताना आपल्याला इकडं +1 पाहिजे. त्यामुळे हे मायनस साईन आपण ह्या बाजूला जर दिलं तर काय होणार आहे पहा, गिव्हन हायपरबोला कॅन बी राईट ॲज, गिव्हन हायपरबोला कॅन बी रिटन ॲज. तुम्ही आधी इक्वेशन लिहून मग राईट केलं तरी चालतं. मी डायरेक्ट इथे घेतलं, मायनस साईन इकडे घेतल्यावर हा मायनस होईल, हा प्लस होईल, म्हणजे y² हा पॉझिटिव्ह झाला, तो मी आधी लिहिला. x² भागिले 25 हा जो प्लस आहे तो मायनस होईल, इज इक्वल टू इकडं काय झालं प्लस झालं. पहा, म्हणजे कॉन्ज्युगेट हायपरबोलाचं इक्वेशन आलं. एक्स निगेटिव्ह झाला इथं, का तर हा मायनस आपण या बाजूला दिला आणि त्यामुळे इक्वेशन असं जरी दिलं असतं डायरेक्ट तरी चाललं असतं, पण त्या ठिकाणी मुद्दाम ह्या टाईपने इक्वेशन देतात कन्फ्यूज होण्यासाठी. आणि आपण त्या ठिकाणी ते मायनस साईन दोन्हीकडे देऊन टाकल्यामुळं काय झालं, एक प्लसची टर्म मायनस होईल आणि मायनसची टर्म प्लस होईल. लिहिताना आपण प्लस आधी लिहितो, कारण कॉन्ज्युगेट हायपरबोलाचं इक्वेशन आपण त्या टाईपमध्ये आहे. आणि मग जर आपण कम्पेअर केलं, कोणाबरोबर कम्पेअर करणार आता, y² बाय b² मायनस x² बाय a² इज इक्वल टू 1.
and therefore we get b square is equal to 16, a square is equal to 25, which is nothing but b is equal to 4 and a is equal to 5. तर या पद्धतीने आपण a आणि b च्या व्हॅल्यू डिफाईन करायच्या. सेम आपण त्याच पद्धतीने आपण एक एक्झाम्पलचं इक्वेशन सॉल्व्ह करतो. ए आणि बी डिफाईन करतो. ए आणि बी या पद्धतीने कम्पेअर करायचं आणि त्या ठिकाणी ह्या व्हॅल्यू, कारण सगळे जे फॉर्म्युले आहेत करस्पॉन्डिंग फॉर्म्युले ते ए बीच्या स्वरूपामध्ये आहेत, त्यामुळंच आपण ही सुरुवातीला त्याचे व्हॅल्यू फाइंड आउट करतो. आता काय काय विचारले ते बघा. हायपरबोला कोणत्या टाईपचा आहे? कॉन्जुगेट. म्हणजे आपला जो टेबल जो दिला आहे त्यामध्ये आपल्याला सेकंड कॉलममधले फॉर्म्युले वापरावे लागणार आहेत. फर्स्ट वन इज लेंथ ऑफ ट्रान्सफर्स ॲक्सिस. लेंथ ऑफ ट्रान्सफर्स ॲक्सिस. आता इथं काय होणार फॉर्म्युला? 2b. फार तर इथं खाली लिहितो 2b इज इक्वल टू 2 × 4 दॅट इज 8. मगाशी ट्रान्सफर्स ॲक्सिस काय होता? 2a. जसं इलिप्समध्ये प्रिन्सिपल ॲक्सिसमध्ये मेजर आणि मायनॉर ॲक्सिसची कशी आदलाबदल होती, जो मेजर आहे तो 2b होतो, मायनॉर आहे 2a. सेम तसं मगाच्या एक्झाम्पलमध्ये पहिल्या क्वेश्चनमध्ये ट्रान्सफर्स ॲक्सिस 2a होता, का तर तो स्टँडर्ड हायपरबोला होता. आता आपला जो ट्रान्सफर्स ॲक्सिस आहे तो काय? 2b आहे, कारण तो कॉन्जुगेट हायपरबोला आहे. सेकंड नंबरला काय विचारलं आपल्याला? लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस. लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस दॅट इज 2a इज इक्वल टू 2 × 5 अँड देअरफॉर दॅट इज नथिंग बट 10 है ना. एची किंमत 10. थर्ड वन इज इसेंट्रिसिटी. आय थिंक इसेंट्रिसिटी इज इक्वल टू अंडर रूट b स्क्वेअर प्लस a स्क्वेअर डिवाइड बाय b. इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला है ना. बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवायडेड. मगाशी ए वर्ग अधिक बी वर्ग भागिले ए होतं, इथं भागिले बी आहे. इथं जरी ए वर्ग अधिक बी वर्ग लिहिलं तरी चालतं. फरक काय? फक्त इथं मगा स्टँडर्डला डिवाइड बाय ए आणि इथं डिवाइड बाय बी आहे. आणि त्यामध्ये जर आपण व्हॅल्यू पुटअप केल्या तर काय येणार आहे पहा. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दॅट इज 16 प्लस 25 होल डिवायडेड बाय बी. बी इज नथिंग बट 4 अँड दॅट इज इक्वल टू अंडर रूट 41 डिवायडेड बाय 4. Now next fourth one is foci. फोकायचा फॉर्म्युला काय आहे? 0, ±BE. जसं व्हर्टिकल इलिप्स 0, ±BE तसं कॉन्जुगेट हायपरबोला स्टँडर्ड हायपरबोलाला AE ±AE, 0 होतं, कारण एक्स ॲक्सिसवरती तो हायपरबोलाचा फोकस होता. आता ह्या कॉन्जुगेट हायपरबोलाचा फोकस म्हणजे दोन फोकाय कुठं असणार आहेत? तर वाय ॲक्सिसवरती असणार आहेत आणि त्याचे कॉर्डिनेट्स काय असतात? 0, ±BE. आणि मग बीईची व्हॅल्यू आपण तिथंच फाइंड आउट केली तरी चालेल किंवा सेपरेट फाइंड आउट केली तरी चालते. बीची व्हॅल्यू किती पहा? 4 × इसेंट्रिसिटीवरती आपण फाइंड आउट केलेलीच आहे. 41 डिवायडेड बाय 4 4 गेट कॅन्सल अँड देअरफॉर फोकाय रिप्रेझेंट्स 0, ±√41. ओके, हा फोकाय डिफाईन झाला. नेक्स्ट इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस. किती नंबरचं? 5th नंबरचं. इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस. तो कन्सेप्टचं नाव लिहायचं आणि फॉर्म्युला लिहायचं. इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेसचा फॉर्म्युला y इज इक्वल टू b/e. स्टँडर्ड हायपरबोलाला x इज इक्वल टू a/e, इथं y इज इक्वल टू b/e अँड देअरफॉर y इज इक्वल टू b ची किंमत 4 आहे आणि इसेंट्रिसिटी 41 डिवायडेड बाय 4 दॅट इज रिसिप्रोकल जर केला तर ह्या पद्धतीनं होईल, म्हणजे 16 डिवायडेड बाय √41. दिस इज द इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस. 4 चौक 16 उलटून गुणिले केलं, डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. आणि शेवटचं लेंथ ऑफ लॅटस रेक्टम कॉन्जुगेट हायपरबोलाचा करस्पॉन्डिंग फॉर्म्युला. सगळे फॉर्मॅलिटीत बघा जे तुम्हाला आता लक्षात आलेलं आहे. ह्यामध्ये एक्झाम्पल तुम्ही सर्व अशाच टाईपचे सोडवतात. लेंथ ऑफ लॅटस रेक्टम हा कॉन्जुगेट हायपरबोला असल्यामुळं फॉर्म्युला 2a² आणि स्टँडर्डला काय होतं? 2b² होतं. अँड दॅट इज 2 × a वर्गची किंमत किती पहा? 25 भागिले बीची किंमत किती पहा इथं? 4 अँड दॅट इज 25 डिवायडेड बाय 2. दिस इज द लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. 6 कन्सेप्ट सहजपणे या पद्धतीने आपल्याला सॉल्व करता आले. ओके, समजलं? गुड. राईट डाऊन दिस नाव. ओके स्टुडंट्स, झाली पहिली 2 एक्झाम्पल्स, समजली? गुड. आता थर्ड एक्झाम्पल पहा कसं दिलं वेगळ्या टाईपमध्ये. 21. आता थर्ड पण असंच आहे, त्यातल्या त्यात मी 4थं घेतलं आहे. बऱ्यापैकी एक्झाम्पल एकसारखे आहेत. इलिप्समध्ये पण अशी इक्वेशन दिली होती, मी 4 नंबरचं घेतलं. 21x² वजा 4y² बरोबर 84. तर यामध्ये काय करावं लागेल? डिवायडेड बाय काय करता येईल आपल्याला? डिवाइड बाय 84.
डिवाइड बाय 84. दिलेलं इक्वेशन आधी लिहा आणि त्याला 84 डिवाइड करा. काय येणार आहे तर एक्स वर्ग भागिले 21 चोक 84 आहे ना, 4 होईल. 84 प्रत्येकाला जर आपण भागलं तर वजा वाय वर्ग भागिले 21 बरोबर 1. डायरेक्ट मी डिफाईन केले, एक स्टेप स्किप केली, असं लिहिलं तरी चालतं आहे ना. याला 84 भागलं 21 चोक 84, याला 84 भागलं भाग घालवला 4 1 4 आणि इथे 21 येईल बरोबर. 84 भागिले 84 1. आता जर कम्पेअर केलं तर काय येणार, कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. वी गेट ए स्क्वेअर इज इक्वल टू 4, बी स्क्वेअर इज इक्वल टू 21, विच इज नथिंग बट ए इज इक्वल टू 2, बी इज इक्वल टू √21. तर या पद्धतीनं आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू डिफाईन करायच्या. पुढचं सर्व आहे असंच. मुळात न समजायचा कन्सेप्ट आता थोडासा इथंच येतो. बाकीचे काय हायपरबोला कोणत्या टाईपचं आहे ते बघायचं आणि करस्पॉन्डिंग फॉर्म्युले वापरायचे. ओके, आता पटपट आपण फॉर्म्युले वापरूया. बघूया. फर्स्ट काय आहे, लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस. लेंथ ऑफ ट्रान्सवर्स TRANS फक्त लिहिलं तरी चालते. लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस हायपरबोला कोणता आहे ते मात्र तुम्ही ओळखायचा. तो स्टँडर्ड आहे, म्हणजे पहिल्या कॉलममधले फॉर्म्युले वापरावे लागतील. 2a दॅट इज 2 × 2 दॅट इज 4. सेकंड वन इज लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस. कॉन्जुगेट ॲक्सिसचा फॉर्म्युला काय, 2b दॅट इज 2 × √21 दॅट इज 2√21. ओके. थर्ड काय विचारलं आहे, इसेंट्रिसिटी. E इज इक्वल टू √a² प्लस b² होल डिवायडेड बाय a आहे ना. करस्पॉन्डिंग फॉर्म्युले त्या ठिकाणी आपण वापरायचे. ए वर्गची किंमत किती बघा 4 अधिक बी वर्गची 21 भागिले एची किंमत 2 म्हणजे 25/2 रूटमध्ये 25 होल डिवायडेड बाय 2. फोर्थ वन इज फोकाय. फोकायचा फॉर्म्युला एस प्लस मायनस ए कॉमा 0 स्टँडर्ड हायपरबोला आहे. दॅट इज रिप्रेझेंट्स प्लस मायनस ए म्हणजे किती 2 × √25 डिवायडेड बाय 2 कॉमा 0. 2 ला 2 कॅन्सल अँड देअरफॉर फोकाय रिप्रेझेंट एस √25 कॉमा 0. नेक्स्ट वन इज फिफ्थ वन इसेंट्रिसिटी फोकाय झालं. इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस. Equation of directrices x is equal to plus minus a upon e. Put corresponding values. A ची व्हॅल्यू 2 डिवायडेड बाय इसेंट्रिसिटी किती पहा e √25 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय होईल, दॅट इज 4 डिवायडेड बाय √25. दिस इज इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस. प्लस मायनस प्लस मायनस 4 भागिले 2 उलटून गुणिले झाल्यावरती वरती बेदोनी 4 होईल. ठीक आहे. आणि शेवटचा 6वा कन्सेप्ट जो आहे त्यामध्ये काय विचारलं आपल्याला, लेंथ ऑफ LR. लेंथ ऑफ लॅटस रेक्टम दॅट इज LR विच इज नथिंग बट 2b² डिवायडेड बाय a म्हणजे 2 × b वर्गची किंमत 21 आहे भागिले a ची किंमत 2 आहे. 2 गेट कॅन्सल, वी गेट 21 युनिट्स. दिस इज द लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. तर या पद्धतीने आपल्याला हायपरबोला कोणत्या टाईपचा आहे ते बघायचं, त्याच्यावरती कम्पेअर करायचं, ए बी डिफाईन करायचा आणि जे विचारलं आहे ते सर्व कन्सेप्ट आपण ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला तयार करता येईल. अतिशय सोपा आहे हा. कोनिकच मुळात सिंपल आहे अगदी आणि त्यामुळे तुम्ही ह्याची परफेक्ट तयारी करायला काही हरकत नाही. समजलं. थर्ड एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल. ओके, राईट डाऊन दिस नाव. ओके, नाव वी टेक फिफ्थ वन एक्झाम्पल दॅट इज 3x² - y² इज इक्वल टू 4. कन्सेप्ट सेम आहे, फक्त हायपरबोलाचं इक्वेशन बदललं आहे. 10 एक्झाम्पल्स आहेत. आपण काय करूया, फक्त व्हरायटी ज्या एक्झाम्पलमध्ये आहे ते फक्त तुम्हाला मी अशा टाईपचे एक्झाम्पल घेतो आहे. सेम एक्झाम्पल मी स्किप करतो आहे, तुम्ही ते सॉल्व करू शकता. आता इथं सुद्धा पहा, दिलेलं जो हायपरबोलाचं इक्वेशन आहे ते अशा टाईपमध्ये दिलं आहे. आपल्याला माहिती आहे की जे RHSला जो कॉन्स्टंट आहे त्यानं डिवाइड करायचं असतं आणि त्यामुळे मी जर डिवाइड बाय 4 केलं तर आपल्याला हे इक्वेशन अशा पद्धतीनं लिहिता येईल. 4/4 बरोबर 1. ओके, तर प्रत्येकाला मी 4ने डिवाइड केलं कारण आपल्याला हायपरबोलाच्या त्या फॉर्ममध्ये इक्वेशन आणायचे. स्टँडर्ड फॉर्ममध्ये ते इक्वेशन कन्वर्ट करायचं म्हणजे कम्पेअर करायला सोपं जातं. स्टँडर्ड इक्वेशनमध्ये अजून कन्वर्ट झालं नाही कारण ते x² कोएफिशियंट 1 आहे. तर अशा वेळेस काय करायचं, हा 3 खाली घ्यायचा म्हणजेच काय येणार, x² डिवायडेड बाय 4/3 मायनस y² डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 1. आणि आता कम्पेअर जर केलं, आफ्टर कम्पेअरिंग we get
a square is equal to 4/3 and b square is equal to 4 and therefore a is equal to 2 divided by √3 and b is equal to 2. या पद्धतीनं a च्या व्हॅल्यू डिफाईन करायच्या a आणि b च्या. महत्त्वाचं इथंच आहे तुम्हाला ते इक्वेशन अशा टाईपमध्ये आणायचं, त्या टाईपमध्ये कन्व्हर्ट करायचं, कम्पेअर करायचं. कम्पेअरिंग विथ इक्वेशन लिहिलं तरी चालतं. आता स्टेप स्किप करायचे का, डायरेक्ट लिहा. a वर्ग बरोबर 4/3 आणि b वर्ग बरोबर 4. एक्स पॉझिटिव्ह आहे वाय निगेटिव्ह, याचा अर्थ तो स्टँडर्ड हायपरबोला. पहिल्या कॉलममधले फॉर्म्युले. महत्त्वाचं ह्यामध्ये काय, ए आणि बीच्या व्हॅल्यू डिफाईन करणं. तर एची व्हॅल्यू काय आली 2/√3, बी इज इक्वल टू 2. आणि आता मग आपण पुढच्या फॉर्मॅलिटी त्या ठिकाणी पटपट तुम्हाला इथे फाइंड आउट करता येईल. लेंथ ऑफ ट्रान्सफर्स ॲक्सिस ट्वाइस ए, दॅट इज 2 इंटू एची किंमत किती पहा 2/√3, दॅट इज 4/√3. Yes, second one is length of conjugate axis. Conjugate axis ची लेंथ 2b. इथं फॉर्म्युल्यामध्ये चेंज करू नका. कॉन्जुगेट हायपरबोला असेल तर हा ट्रान्सफर्स ॲक्सिस 2b आणि हा 2a होते. आपण पहिल्याच कॉलममधले फॉर्म्युला वापरायचे का, तर तो स्टँडर्ड हायपरबोला आहे. ट्वाइस इंटू बीची व्हॅल्यू किती पहा 2 अँड दॅट इज 4. थर्ड वन इज इसेंट्रिसिटी. e इज इक्वल टू √a² प्लस b² डिवायडेड बाय a. किंमत ठेवा, ए वर्गची किंमत 4/3 है ना, अधिक बी वर्ग 4 होल डिवायडेड बाय एची व्हॅल्यू 2 डिवायडेड बाय √3. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, ह्याच्यावरती कमांड असलं पाहिजे. पहा थोडंसं इथं अपूर्णांकात आलेली व्हॅल्यू आपल्याला ए वर्गची किंमत अपूर्णांकात आल्यामुळं ती कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलं पाहिजे. दॅट इज पहा 3 × 12 अधिक 4 16/3 होल डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय √3. सिम्प्लिफाय धिस. 16चं वर्गमूळ 4, 4/√3 भागिले 2 डिवायडेड बाय √3. √3 ला √3 कॅन्सल. 4/2 म्हणजेच काय आलं 2. कॅल्क्युलेशन आलं लक्षात तुमचं. 16चं वर्गमूळ 4, 3चं वर्गमूळ निघत नाही म्हणून √3. इथं उलटून गुणिले केलं तरी चालेल. स्टेप जर नसेल लक्षात आली तर मी अशी लिहितो पहा 4/√3 इंटू √3 डिवायडेड बाय 2. √3 ला √3 कॅन्सल, बे 2 4 म्हणजे इसेंट्रिसिटी किती आली 2 विच इज ग्रेटर दॅन 1 है ना. इसेंट्रिसिटी ही ग्रेटर दॅन 1 असते म्हणून तर तो कर्व हायपरबोलाच असतो है ना. तर ही इसेंट्रिसिटी फाइंड आउट केली. चौथं फोर्थ वन काय आहे पहा. फोर्थ वन इज काय विचारले, फोर्थ वन इज इक्वेशन ऑफ फोकाय. फोकायचे कॉर्डिनेट्स काय असतात, प्लस मायनस AE, 0. AE डिफाईन केला तरी चालतं. एची किंमत किती पहा 2/√3 इंटू इसेंट्रिसिटी तर 2 आहे म्हणजे 4/√3 अँड देअरफॉर फोकाय रिप्रेझेंट्स प्लस मायनस 4/√3, 0. दिस इज द फोकाय. म्हणजे जे आन्सर आहे त्याला असं तुम्ही स्क्वेअर करत गेला तरी चालतं. नेक्स्ट फिफ्थ वन इज इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस. इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस. फॉर्म्युला इज x इज इक्वल टू a/e प्लस मायनस a/e. x इज इक्वल टू एची किंमत किती 2/√3 होल डिवायडेड बाय इसेंट्रिसिटी 2. जर आपण हे सोडवलं उलटून गुणिले केलं डिवायडेड बाय 2 म्हणजे इंटू 1/2. कन्फ्यूज होण्याची शक्यता असते. आपण 2 4 करतो पहा इथं लगेच होणार नाही. तर 2/1 आहे, उलटून गुणले करा 1/2 किंवा होल डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2 म्हणजे इंटू 1/2. 2 भागणं म्हणजे 1/2 मल्टिप्लाय करणं. त्यानुसार आपण हे केलं. 2 गेट कॅन्सल अँड देअरफॉर x इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय √3. दिस इज द प्लस मायनस प्लस मायनस 1 divided by √3 which is the equation of directrices. And last one is length of latus rectum. Sixth one, length of latus rectum, that is 2b² upon a. Put the corresponding values. b² is 4 divided by a means 2/√3. 2 get cancel, we get 4 divided by √3. Calculation असंही करू शकता तुम्ही. 2 into 4 that is 8 है ना, इंटू √3 डिवायडेड बाय 2 म्हणजे 4√3 येणार. 4/√3 येणार नाही तर 4√3. लेंथ ऑफ लॅटस रेक्टम काय येईल 4 वर्गमुळात 3. तर या पद्धतीनं आपलं हे 5वं एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे. थोडंसं व्हरायटी एक्झाम्पलमध्ये समजलं असेल व्यवस्थितपणे लिहून घ्या. ओके.
Now we take next sixth one example is that is x square minus y square is equal to 16. तर आपल्याला मी सांगितलेच की ह्या क्वेश्चन 1मध्ये जवळजवळ 10 एक्झाम्पल्स आहेत आणि सेम एक्झाम्पल मी सिमिलर आहे ते स्किप केलेले आहेत. आता मला वाटतं 6वा आणि अजून एखादे घेऊ म्हणजे सेम टाईपचे एक्झाम्पल जे आहेत सगळे व्हरायटीचे एक्झाम्पल ह्या 10च्या 10 एक्झाम्पलमधले आपले संपते. इथं जरा थोडंसं बघा कशा पद्धतीने दिलं इक्वेशन. एक्स वर्ग वजा वाय वर्ग बरोबर 16 असं दिलेलं आहे. आपण जर डिवाइड बाय 16 केलं तर ह्या इक्वेशनमध्ये काय होईल एक्स स्क्वेअर बाय 16 मायनस वाय स्क्वेअर बाय 16 इज इक्वल टू 1. म्हणजे ए आणि बी सेम झाला. अवघड काही नाही. जेव्हा अशा टाईपचं जेव्हा ए वर्ग आणि बी वर्गची किंमत देअरफॉर वी गेट आफ्टर कंपेअरिंग वी गेट ए स्क्वेअर इज इक्वल टू 16 अँड बी स्क्वेअर इज ऑल्सो 16 विच इज नथिंग बट ए इज इक्वल टू 4 अँड बी इज इक्वल टू ऑल्सो 4. मग अशा वेळेस आपल्याला वाटतं की आता हा कोणता हायपरबोला. मुळात हायपरबोला आपण डिफाईन कशावर करतो ए आणि बीच्या किमतीवर करत नाही तर आपण एक्स वर्गचं साईन कोणता आहे ते ए ग्रेटर दॅन बी का ए लेस दॅन बी आपण इलिप्समध्ये बघतो. कन्फ्यूज होऊ नका. हा जर पॉझिटिव्ह असेल तर तो स्टँडर्ड, हा एक्स निगेटिव्ह आणि वाय पॉझिटिव्ह असेल तर तो कॉन्ज्युगेट. याचा अर्थ हा स्टँडर्ड हायपरबोला आहे. स्टँडर्ड हायपरबोलाची इक्वेशन्स आपण वापरायची. सिमिलरली पटपट कॅल्क्युलेशन आपल्याला करता येईल. लेंथ ऑफ ट्रान्सफर्स ॲक्सिस, ओके, लेंथ ऑफ ट्रान्सफर्स ॲक्सिस दॅट इज ट्वाइस ए अँड दॅट इज 2 × 4 8. सेकंड वन इज लेंथ ऑफ कॉन्ज्युगेट ॲक्सिस. हे काय सगळं आता तुम्हाला अगदी परफेक्ट झालं आहे. तुम्ही यामध्ये पटपट किमती फक्त ठेवायच्या आणि त्यामध्ये कॅल्क्युलेशन्स करत राहायचे. तिसरं काय विचारलं आपल्याला इसेंट्रिसिटी √a² + b² होल डिवायडेड बाय ए दॅट इज 16 + 16 डिवायडेड बाय ए मीन्स 4 दॅट इज √32 डिवायडेड बाय 4. इथं कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल. डिवायडेड बाय एची किंमत 4 आहे. आता √32 म्हणजेच काय 16 2 32 म्हणजे 4√2 divided by 4 again 4 get cancel and therefore we get e is equal to √2. इसेंट्रिसिटी किती आली √2. त्यानंतर फोर्थ वन फोकाय √2. बघा खात्री इथं पण होते तो हायपरबोला आहे का. 2चं वर्गमूळ 1.41 वगैरे काहीतरी येतं म्हणजे ग्रेटर दॅन 1 येतं बरोबर आहे आणि त्यामुळे इसेंट्रिसिटी ही ग्रेटर दॅन 1 आलेली आहे. फोकायला काय एस ± ए कॉमा 0. लगेच आपण एची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. देअरफॉर ए इज इक्वल टू ए किती पहा 4 है ना. फोकायमध्ये डायरेक्ट रिप्रेझेंट केलं तरी चालतंय. एची किंमत किती 4 गुणिले इसेंट्रिसिटी किती √2 कॉमा 0 अँड देअरफॉर फोकाय रिप्रेझेंट ± 4√2 0. त्यानंतर फोर्थ झालं. फिफ्थ वन काय विचारले इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस. इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस इज नथिंग बट x is equal to ± a/e. therefore x is equal to ± a ची किंमत ठेवली 4 भागिले इसेंट्रिसिटीची किंमत ठेवली e ची व्हॅल्यू किती √2 ती व्हॅल्यू आपल्याला ठेवली. वी गेट द इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस. ते 2 × √2 केलं 2 × 2 त्या परत 2 ची फोड जर केली असं अजून केलं तरी चालेल तुम्ही नो प्रॉब्लेम. एक √2 कॅन्सल वी गेट 2√2. हे जरी इक्वेशन लिहिलं इट इज ऑल्सो बेटर तरी चालतं. ओके 4ची फोड केली 2 × 2 4 दुसरा 2 मी असा डिफाईन केला आणि √2ला √2 कॅन्सल केलं. शेवटचं लेंथ ऑफ लॅटस रेक्टम दॅट इज 2b² a 2 × 16 डिवायडेड बाय 4 अँड दॅट इज 8. ओके बी वर्गची किंमत 16 ठेवली एची किंमत 4 ठेवली 4 चोक 16 4 2 8. दिस इज द लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. तर या पद्धतीने आपल्याला एकदा ए आणि बी डिफाईन झाला का तो कोणत्या टाईपचा हायपरबोला आहे हे बघायचं आणि करस्पॉन्डिंग फॉर्म्युला वापरून जेवढे कन्सेप्ट विचारले ते सर्व ह्या पद्धतीने आपल्याला डिफाईन करता येईल. आता आपण शेवटचं एक्झाम्पल पाहूया त्याआधी हे लिहून घ्या. ओके नाउ वी टेक द लास्ट एक्झाम्पल दॅट इज 10th एक्झाम्पल. x इज इक्वल टू 2 sec θ अँड y इज इक्वल टू 2 √3 tan θ. बघा विद्यार्थी मित्र आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपण क्वेश्चन 1च पाहतोय. एकाच क्वेश्चनमध्ये जवळजवळ 10 एक्झाम्पल दिलेले आहेत. त्यातले 4-5 टाईपचे एक्झाम्पल सारखे आहेत आणि 4-5 एक्झाम्पल आपण थोडीशी व्हरायटी वेगळी आहे आणि त्यामुळं आपण ते सॉल्व करून दिलेले आहेत. तर इथे 10वं एक्झाम्पलही वेगळं आहे. 7वं 8वं 9वं सेम एक्झाम्पल आहेत. कम्पेअर तुम्हाला करता येतं डायरेक्ट ए बी डिफाईन करता येईल. इथंही काही अवघड नाही. इथं वेगळं काही करायचं नाही. फक्त दिलेलं हायपरबोलाचं जे इक्वेशन आहे ते तुम्हाला पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये दिलेलं आहे बरोबर आहे आणि पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये दिल्यामुळं ते वाटतं की आपल्याला थोडंसं काहीतरी वेगळं दिलं हे. तर तसं काही नाही. काय करावं लागेल आपल्याला हे पॅरामेट्रिक बरोबर कम्पेअर करायचं. कम्पेअरिंग विथ
पॅरामेट्रिक फॉर्म, कम्पेअरिंग विथ पॅरामेट्रिक फॉर्म. आणि पॅरामेट्रिक फॉर्म तुम्हाला दिले लास्ट लेक्चरला, x इज इक्वल टू a सेक थिटा, y इज इक्वल टू b टेन थिटा. आणि डायरेक्टच तुम्हाला ए आणि बीची किंमत मिळते, विच इज वी गेट a इज इक्वल टू 2, ए इथं मिळाला, अँड b इज इक्वल टू 2√3, 2 इंटू √3. या पद्धतीने ए आणि बी डिफाईन केला, ए आणि बी या पद्धतीने आपण डिफाईन केला. आणि मग आता करस्पॉन्डिंग फॉर्म्युले ह्या ठिकाणी वापरायचे. एची व्हॅल्यू 2 आहे, बीची व्हॅल्यू √3 आहे. काय काय विचारले पहा. लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस, सुरुवातीला ट्रान्सफर्स ॲक्सिस, लेंथ ऑफ ट्रान्सफर्स ॲक्सिस दॅट इज इक्वल टू ट्वाइस ए, म्हणजे 2 इंटू 2 दॅट इज 4. ओके. सेकंड वन इज लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस इज इक्वल टू ट्वाइस बी, म्हणजे 2 इंटू 2√3 दॅट इज 4√3. ओके. थर्ड वन काय विचारले पहा. इसेंट्रिसिटी E इज इक्वल टू √a² प्लस b² होल डिवायडेड बाय ए. किती पट फास्टमध्ये कॅल्क्युलेशन होते, कारण सगळे फॉर्म्युले हे अगदी फॉर्मॅलिटी वापरायचे आहेत. ए वर्गची किंमत 2चा वर्ग 4 अधिक बीचा वर्ग करायचा. आता याचा वर्ग कसा करायचा. 2चा वर्ग 4 गुणिले √3चा वर्ग 3, 4 गुणिले 3 12 होल डिवायडेड बाय ए. ए मीन्स 2, म्हणजे काय येणार. इसेंट्रिसिटी इज इक्वल टू इथं 12 अधिक 4 16, वर्गमुळात 16, 16चं वर्गमूळ 4 भागिले 2 म्हणजे 2. इसेंट्रिसिटी काय आली 2. ओके. फोर्थ वन इज फोकाय. फोकायचे कॉर्डिनेट्स काय असतात. S, प्लस मायनस ए कॉमा 0, अँड दॅट इज रिप्रेझेंट्स S प्लस मायनस एची किंमत किती पहा 2. इसेंट्रिसिटी किती आहे 2, 0, अँड देअर फोर S प्लस मायनस 4, 0 है ना. 2 2 4, 0 हा झाला फोकाय. त्यानंतर काय विचारले आपल्याला नेक्स्ट. चौथं झालं. पाचवं इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस. इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस x इज इक्वल टू प्लस मायनस ए अपॉन ई दॅट इज प्लस मायनस एची किंमत 2 आहे, इसेंट्रिसिटी सुद्धा 2 आहे, म्हणून x इज इक्वल टू इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस है ना. x इज इक्वल टू प्लस मायनस दॅट इज प्लस मायनस 1. दिस इज द इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस. अँड लास्ट वन इज लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. लेंथ ऑफ लॅटस रेक्टम फॉर्म्युला इज 2b² अपॉन ए. ह्या फॉर्म्युल्यावरतीच तुमचं कमांड असलं पाहिजे बघा. बी वर्ग म्हणजे याचा वर्ग 12 होल डिवायडेड बाय ए मीन्स 2, 2 गेट कॅन्सल, अँड वी गेट लेंथ ऑफ लॅटस रेक्टम इज 12. तर या पद्धतीने आपल्याला सगळे फॉर्म्युले हे 5-6 एक्झाम्पल सॉल्व करत असताना फॉर्म्युले तुमचे आपोआप पाठ झालेले आहेतच, आणि व्हायलाच पाहिजेत. दोन्ही टाईपचे हायपरबोला समजून घ्या, आणि त्या ठिकाणी इक्वेशन जसं दिलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही तो ओळखायचा कोणता हायपरबोला आहे. शेवटचं एक्झाम्पल पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये होतं फक्त, बाकी सर्व एक्झाम्पल व्यवस्थित समजले असतील. नेक्स्ट लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर 2, 3, 4 वगैरे. आता वेगळा टाईप काय येणार आहे. ह्यामध्ये हायपरबोलाचं इक्वेशन दिलं होतं आणि हे कन्सेप्ट विचारले होते. पुढचे क्वेश्चन कसे असणार आहेत. हायपरबोलाचं इक्वेशन विचारणार आहेत आणि ह्यातल्या कुठल्याही 2 गोष्टी तुम्हाला देणार आहेत. त्याच्यावरून तो हायपरबोलाचं इक्वेशन फाइंड आउट करायचं, इसेंट्रिसिटी फाइंड आउट करायची, जे आपल्याला काय डिस्टन्स बिटवीन फोकाय, डिस्टन्स जसं आपण इलिप्समध्ये हे एक्सरसाइज पाहिला त्याच टाईपचे एक्झाम्पल पुढच्या एक्सरसाइजमध्ये ह्याच एक्सरसाइजमध्ये पुढं क्वेश्चन नंबर 2 पासून आहेत. आपण नेक्स्ट लेक्चरला ते पाहूया. ओके. समजलं. हे लिहून घ्या आणि भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.